नमस्ते, मी अनुराधाज लिटल किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे भोगीची भाजी. त्यासाठी सर्व भाज्या मी इथं व्यवस्थित धुवून चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्यानंतर गॅसवर शिजवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर साधारण ते थोडंसं पाणी ओतून 10 ते 15 मिनटं त्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर मी त्यामध्ये शेपूही ॲड केलेली आहे. इथे बघा सगळं चिरून घेतलेले आहेत. बीन्सच्या शेंगा, वटाणे, गाजर, बोर ते पण त्यामध्ये भाज्यांमध्ये ॲड केलेलं आहे आणि शिजवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तर ते आपण असं खालीवर भाज्या हलवून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित शिजतील भाज्या. त्यानंतर इथे मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे. इथं आपली भाजी शिजलेली आहे तर ती एका परातीत साईडला काढून घ्यायची आहे आणि तिला थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे साईडला. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी जिरे घेतलेले आहे, ते आता आपण बारीक करायचं आहे. जिरेपूड बनवायची आहे. त्यानंतर ही जी भाजी आहे ती आपल्याला बारीक करायची आहे. इथे मी भाज्या सर्व बारीक केलेल्या आहेत. त्यानंतर हरभरा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर वाटाणेही ते मी भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर तेलामध्ये वांग भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं नमक टाकून ते अजून भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आले लसूण पेस्ट ही घेतलेली आहे. त्यानंतर घेवड्याच्या शेंगा मी इथं भाजून घेत आहे थोडंसं तेल टाकून. त्यानंतर बीन्सच्या शेंगा भाजल्या. एक पितळचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल मी ॲड केलेलं आहे. ते जिरेची फोडणी दिलेली आहे. थोडंसं जिरंही टाकलेलं आहे. त्यामध्ये तीळ घालायचे आहेत. आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि ते हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर हळद, गरम मसाला, खडे मसाले, खोबरं हे सर्व ॲड करून थोडंसं अजून तेल ॲड करून आपल्याला ते व्यवस्थित तळू द्यायचं आहे. त्याच्यानंतर कांद्याची प्युरी आपण ॲड करायची, थोडंसं तीळ अजून ॲड करायचं आणि त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरीही ॲड केलेली आहे. इथं काळा मसाला मी थोडासा ॲड केलेला आहे. थोडंसं लाल तिखटही ॲड केलेलं आहे. त्यानंतर जी आपण भाज्या बारीक केली त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि नमक ॲड केलेलं आहे आणि त्या हलवून घ्यायचं आहे. आणि इथे सर्व भाज्या आपण जे मसाले ॲड केले होते त्यामध्ये ॲड करायचे आहेत पिठाच्या पातेल्यात. आणि इथं प्युरीमध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि ते हलवून व्यवस्थित घ्यायचं आहे. मिश्रण एकत्रित करायचं आहे. ही आपली प्युरी तयार झालेली आहे. ती त्यानंतर पातेल्यात ॲड करायची आहे आणि थोडंसं नमक टाकून द्यायचं आहे. आणि 5-10 मिनिटानंतर खाण्यासाठी तयार आहे भोगीची भाजी. अत्यंत पौष्टिक असणारी ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.